श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव नाही, मंत्राचा संबंध थेट आहे श्वासाची. हो, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. हे आपल्याला तर माहीतच आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खरा अर्थ माहिती आहे का हो? खरा अर्थ माहिती नसेल तर जप करणे व्यर्थ आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्म सचितानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असं जरी म्हटलं की आपल्या अंगावर शहर आल्याशिवाय राहत नाही. स्वामी महाराजांची नितांत भक्ती करणारे करोडो भक्त आहेत. दर गुरुवारी स्वामी महाराजांना नैवेद्य देणे, स्वामींचा जप करणे, तारक मंत्र म्हणणे, चरित्र वाचणे किंवा मठात जाऊन त्यांना डोळे भरून पाहणे, दर्शन घेणे म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीच असते. आपण जेव्हा श्री स्वामी समर्थाचा मंत्रजाप करतो तेव्हा किती माळ आपण हा मंत्रजाप केला एवढाच पाहतो, पण श्री स्वामी समर्थ या जपाचा कधी अर्थ समजून घेतलाय का हो? अर्थातच नाही. कारण आपल्याला वाटत असतं की श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा नामजप आहे, पण तसं नाही आहे. ते फक्त स्वामींचे नाव आहे म्हणून जप करायचा असा त्याचा अर्थ होत नाही. या नावात एक अर्थ दडला आहे जो की प्रत्येक स्वामी भक्ताने जाणून घेतलाच पाहिजे. अन्यथा जपाचा काय उपयोग? कारण विना अर्थ तो जप करणे अर्थपूर्ण कसं होणार? चला तर मग आज आपण जाणून घेऊया. आज गुरुवार, आजच्या दिवशी जाणून घेऊया या मंत्राचा नेमका अर्थ तरी आहे काय. स्वामी समर्थांचे दत्तांचे अवतार मानले जाते. स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या. असे म्हटले जाते की स्वामी समर्थ आपल्या भक्तांची हाक ऐकून त्यांच्या मदतीला धावून येतात. असे अनेक अनुभव कित्येक भक्तांच्या तोंडून आपण ऐकलेले आहेत. एवढेच नाही तर कलाकारांच्या तोंडूनही ऐकले आहेत. स्वामी समर्थांच्या लीलाविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा मंत्र देखील स्वामी समर्थांनी जगाला दिलेला आहे. श्री स्वामी समर्थ नावाचा उच्चार जरी केला तरी वेगळीच ऊर्जा मिळते. तर आज आपण स्वामी समर्थांच्या या नावाचा अर्थ जाणून घेणार आहोत. षडाक्षर स्वामी नाव. श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्मांडस्थीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक बीज मंत्र आहे असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ हाही सद्गुरू मंत्र आहे. या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वासोच्छ्वासावर अजाप जप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातून सहजच होते असा अनुभव आहे. ओम नमः शिवाय, दुर्गाय नमः, श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरू मंत्र आहे. या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वासोच्छ्वासावर अजानमाप जप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान व चित्तशुद्धीकरण योगातून सहजच होत असे म्हटले जाते. जर आपण मंत्राची फोड करून अर्थ समजून घेतला तर तो असा होतो. श्री म्हणजे स्वयं, श्रीपाद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास स्व प्लस मी अशी होते. स्व म्हणजे भस्म करणे अथवा आत्मा समर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे, आणि मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, रिपू, गण, ईर्षा. अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्व करा, तर समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझ्या स्वयंभू शिवतत्व जागृत करा. त्यायोगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपणा भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरू कृपे अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे. आता इथून पुढे जेव्हा तुम्ही कधी श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्रजप कराल तेव्हा हा अर्थ तुम्हाला लक्षात नक्कीच राहील आणि तो मंत्रजप खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावे आणि समोरील बेल घंटी देखील दाबावी, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील.